शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर उपाययोजना व्हाव्यात या मागणीसाठी काँग्रेस शहर कमिटी आक्रमक झाली आहे। पाणी टंचाई, खड्डेमय रस्ते, कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा, आरोग्य सुविधांचा अभाव, फॉगिंग, मोकाट जनावरांचा त्रास अशा 15 पेक्षा अधिक समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर बबलू अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन उपमुख्याधिकारी भोयर यांच्या मुख्य अभियंता गवडी यांच्याकडे सादर करण्यात आले। समस्यांवर त्वरित उपाय न झाल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा शहर काँग्रेसने दिला आहे। यवतमाळतील शहरातल्या 13 प्रमुख मुद्द्यांना घेऊन आम्ही शिवसाहेबांसोबत चर्चा करायला आहे। ते मुद्दे मग मच्छर असेल, मुरुम असेल, रस्ते खराब रस्ते असेल, कचरा असेल किंवा बाकी सगळे मुद्दे घेऊन आज आम्ही शहर साहेबांसोबत चर्चा करणार आहोत आणि चर्चेत त्यांना साधारणतः 8 दिवसाचा टाईम देऊ। जर शहरातल्या ह्या जर समस्या त्यांनी त्वरित दुरुस्त नाही केल्या किंवा त्वरित मार्गी नाही लावल्या तर शहर काँग्रेस कमिटी शहरातील विविध समस्या घेऊन नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करेल आणि त्यापासून जोपर्यंत समस्या सुटणार नाही तोपर्यंत शहर काँग्रेस कमिटी रस्त्यावर उतरून लोकांच्या समस्या सुटेपर्यंत आंदोलन करणार आहे। जोपर्यंत ह्या समस्या सुटणार नाही तोपर्यंत शहर काँग्रेस यवतमाळकर जनतेच्या सोबत आहे। त्यामधल्या ज्या विविध मुख्य समस्या आहेत त्या मुख्य समस्या त्यांनी त्वरित सोडवाव्या अशी आमची अपेक्षा या ठिकाणी येण्यासाठी आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।